नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपणा सर्वांचे अविरत या चॅनेलवर पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राच्या मातीतून उभ्या राहिलेल्या एका अद्वितीय संताच्या जीवनावर प्रकाश टाकणार आहोत. पशुपालकांचे संरक्षक, समाजाचे मार्गदर्शक आणि देवत्वाची प्रतिमा असलेल्या संत बाळूमामा यांच्या जीवनकार्याची प्रेरणादायी कहाणी आपण आज समजून घेणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्याच्या चिक्कोडी तालुक्यातील अक्कोळ गावी सोमवार शुद्ध द्वादशी शके 1814 म्हणजेच दिनांक 3 ऑक्टोबर 1892 साली दुपारी 4:23 शंकर भगवान स्वतः अचिंत्य मायेचा स्वीकार करून एका धनगर कुटुंबात बालक रूपात अवतीर्ण झाले. लाखो लोकांच्या जीवनातील दुःखाचा अंधार घालवून त्यांना सुखाचा संसार आणि आनंदाचा भक्तिमार्ग दाखवणारा महात्मा प्रकट झाला होता. बालपणी बाळूमामांना कोणी ओळखले नाही. एकांतात दीर्घकाळ राहणे, बाभळीच्या काट्यावर आरामात विश्रांती घेणे, अद्वैत अवस्था स्वरूपात समाधीत तासनतास डुंबणे, सांकेतिक भाषेत सूचक बोलणे वगैरे त्यांचे प्रकार सामान्यांना अनाकलनीय होते. बालपणातले जगावेगळे वागणे सुधारावे म्हणून त्यांना अक्कोळ इथल्या जैन व्यापारी चंदूलाल शेटजी यांच्याकडे चाकरीला ठेवले. शेटजी कुटुंबियांकडून जेवणाचे ताट बदलण्याचे निमित्त झाले, त्यामुळे बहीण गंगूबाई हिराप्पा खिलारे हिच्याकडे मामा राहू लागले. त्यांचे भाचे बाळूमामांना मामा असे म्हणत असत. तेव्हापासून ते भाच्यांचे मामा आणि जगाचे बाळूमामा झाले. एके दिवशी उन्हाळ्याच्या ऐन दुपारी खोल अवघड विहिरीचे पाणी पाजून 2 साधूंना तृप्त केले. साधूंनी बाळूमामांना वाचासिद्धी व कार्यसिद्धीचा आशीर्वाद दिला. बाळूमामांच्या इच्छेविरुद्ध पण आई-वडिलांची आज्ञा पाळण्यासाठी बहीण गंगूबाईची मुलगी सत्यवा हिच्याबरोबर त्यांचा विवाह झाला. दोघेही कुळाचाराप्रमाणे मेंढ्या राखू लागले. फिरता संसार सुरू झाला. एकदा बकरी चारत असताना, "अरे बाळू, तू गुरु करून घे," अशी आकाशवाणी झाली. तेव्हा बाळूमामांनी ठरवले की मी भूते काढल्याचे पैसे जो कोणी बरोबर सांगेल त्याला मी गुरु करून घेईल. काही दिवसांनी शिवारात फिरत असताना मुळे महाराज भेटले व म्हणाले, "अरे बाळू, तुझ्याकडे असलेले 120 रुपये मला दे." हे उद्गार ऐकून मामांनी गुरु म्हणून मुळे महाराजांचे पाय धरले. बाळूमामा व सत्यवा यांचे लग्न झाल्यानंतर सुमारे 9 वर्षांनी सत्यवा गरोदर राहिली. पण बाळूमामांची आज्ञा न पाळल्यामुळे तिचा गर्भपात झाला. तेव्हापासून त्यांनी पत्नीचा त्याग करून जगाचा संसार आपला मानला. मामा बकऱ्यांचं कळप घेऊन महाराष्ट्र आणि कर्नाटकात गावोगावी जात असत. कीर्ती किंवा प्रसिद्धीची त्यांना अपेक्षा नव्हती. भक्तांच्या भल्यासाठी, कल्याणासाठी प्रसंगानुसार त्यांनी काही चमत्कार घडवले. पंचमहाभूतांवर त्यांची सत्ता होती. कानडी व मराठी ग्रामीण बोलीभाषेत ते सर्वांना न्याय, नीती, धर्मचरणाचा उपदेश करीत असत. प्रसंगी शिव्यासुद्धा देत. त्यांच्या शिव्या म्हणजे आशीर्वादाच्या ओव्याच असत. आदमापूर येथे सद्गुरू संत बाळूमामा यांच्या समाधी मंदिराचे दक्षिणाभिमुख सुरेख कोरीव दगडी महाद्वार पाहून प्रत्येक प्रवासी थांबतो. प्रशस्त सभामंडपात येतो. मंडपाचे रंगकाम, येथील दीपयोजना आणि बाळूमामा मार्मिकपणे परिचय करून देणाऱ्या ठसठशीत ओव्या पाहत रमतो. एवढ्यात त्यांची नजर समोरील गाभाऱ्यात जाते. पूर्ण आकाराची बाळूमामांची प्रसन्न मूर्ती पाहून प्रत्यक्ष पाहिल्याचा आनंद अनुभवतो. नकळत हात जोडले जातात. बाळूमामांच्या उजव्या हाताला मामांचे सद्गुरू परमहंस मुळे महाराज यांची मूर्ती आहे. मामांच्या डावीकडे श्री विठ्ठल रखुमाईच्या सुंदर मूर्ती असून शेजारी श्री हलसिद्धनाथांची प्रतिमा आहे. गाभाऱ्यात मामांच्या देहावर बांधलेली समाधी आहे. त्यावर पादुका आहेत. जवळ खडावाही पुजलेले आहेत. समाधीच्या दोन्ही बाजूस फणा काढलेल्या नागांच्या प्रतिकृती आहेत. गाभाऱ्यात दक्षिण बाजूस मामांच्या निद्रेचा पलंग आहे. सभामंडपात उजव्या बाजूस मामा उपयोगात आणत असलेल्या वस्तूंचा संग्रह प्रदर्शनार्थ ठेवलेला आहे. स्नान वगैरे आटोपून पवित्रपणाशिवाय गाभाऱ्यात कोणी जात नाही. विशेष म्हणजे भाविकांच्या कपाळाला भंडारा लावला जातो. मामांच्या सहवासात असणाऱ्याने किंचित खोटेपणा किंवा चोरटेपणा केला तरी त्यांची भयंकर फजिती होऊन त्याला पश्चाताप होत असे. आजही मंदिरात किंवा बकऱ्यांच्या कळपात गैरवर्तन करणाऱ्यांना पदोपदी प्रचिती येत असते. एखाद्या प्रसंगी मामा अस्सल नागरूपही धारण करत. मामा स्वतः स्वकष्टाने जीवन जगत होते. याचना हा शब्द त्यांच्या शब्दकोशात नव्हता. देवी अन्नपूर्णा मामांवर प्रसन्न होती. त्यांच्या भंडाऱ्यामध्ये आजही कठीण प्रसंगी याचा अनुभव येतो.
स्वतः मामा आपल्यासाठी कोणतीच सिद्धी वापरत नसत. स्वच्छ पांढरे धोतर नेसलेले, पूर्ण हातोप्यांचा शर्ट, डोक्याला फेटा, पायात कोल्हापुरी चपला, मेंढ्या राखण्यासाठी हातात काठी, सुमारे 5.25 फूट उंची, प्रमाणबद्ध बांध्याची शरीरयष्टी, निमगोरा सावळा वर्ण, रेखीव नासिका, प्रमाणबद्ध चेहरा, भव्य कपाळ आणि भेदक दृष्टी, असे मामांचे दर्शन असे. पादस्पर्श दर्शन कोणीही घेत नसत, दुरूनच दर्शन घेत. नेहमीच्या सहवासातील लोकही जवळ जाण्याचे धाडस करत नसत. जोंधळ्याची भाकरी, उडदाचे डांगर, मूग उडदाची आमटी, हरभऱ्याची, आंबाड्याची पालेभाजी, वरणा पावट्याची उसळ आणि शेवग्याच्या शेंगांची आमटी हे मामांच्या खास पसंतीचे पदार्थ होते. योग्याप्रमाणे ते अल्पाहारी होते. श्री सद्गुरू बाळूमामांच्या दर्शनाला व सेवेला अहोरात्र माणसे येत असतात. या क्षेत्राच्या ठिकाणी काही विशेष महत्त्वाचे उत्सव व दिवस हे देखील साजरे केले जातात. भंडारा यात्रा. फाल्गुन वैद्य एकादशीला जागर व द्वादशीला महाप्रसाद असतो. लाखो लोक याचा लाभ घेतात. त्रयोदशीला पालखी, घोडा यांसह मिरवणूक मरगुबाई मंदिरात जाऊन गावभर फिरून विहिरीवरून मंदिरात येते. यावेळी भक्तांना प्रत्येक घरातून आंबील, सरबत, फराळ असा दिला जातो. ढोलांच्या गजरात गगनभेदी आवाजाने, भंडाऱ्याच्या उधळण्याने एका आगळ्या वेगळ्या मांगल्याची प्रचिती येते. सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालतो. लागलीच अमावास्या आलेली असते. नंतर गुढीपाडवा. या दिवशी बकऱ्यांच्या कळपात लाख घालण्याचा कार्यक्रम केला जातो. दर अमावास्येला यात्रा भरते. अमावास्येला वारी समजून येण्याची पद्धत आहे. रविवारी वारी करणाऱ्या भक्तांचीही संख्या खूप मोठी आहे. इथे सर्वांना नाचणीची आंबील प्रसाद म्हणून दिली जाते. एकादशीला निरनिराळ्या गावाहून भजनी मंडळ येऊन भजन सेवा करतात. वारीच्या भावनेने काही भक्त एकादशीला येतात तर काही द्वादशीला येतात. श्रावण वैद्य चतुर्थी, मामांची पुण्यतिथी. यानिमित्त सप्ताहाचा कार्यक्रम असतो. ज्ञानेश्वरी व श्री बाळूमामा विजय ग्रंथाचे पारायण, नामजप, प्रवचन, कीर्तन व रात्री भजनाचे कार्यक्रम असतात. भाद्रपद अमावस्या. घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंत नवरात्र उपवासकरी मंदिरात नामजप, भजन आदी कार्यक्रम करत असतात. अश्विन शुद्ध द्वादशी, मामांची जन्मतिथी. पहाटे समाधीला अभिषेक होतो. भजन कार्यक्रम असतात. सकाळी 9 वाजल्यापासून महाप्रसाद सुरू असतो. दुपारी 4:23 कीर्तनोत्तर पुष्पवृष्टी होते. अश्विन वैद्य द्वादशी म्हणजे गुरुद्वादशी. बाळूमामांच्या पंढरपूर वारीची ही तिथी. एकादशी दिवशी भक्तगण पंढरपूर मुक्कामी येतात. द्वादशीला विठ्ठल रखुमाईंना अभिषेक करून प्रसाद भोजनाचा कार्यक्रम होतो. कार्तिक शुद्ध पतिप्रदा म्हणजे दीपावली पाडवा. मरगुबाई मंदिराजवळ बकऱ्यांची लेंडी म्हणजे लक्ष्मी समजून त्यांची रास करून पूजा केली जाते. यावेळी दूध उतू घालवण्याचा कार्यक्रम केला जातो. बकऱ्यांना ओवाळून पूजा करून नंतर बकरी बुजवण्याचा म्हणजेच पळविण्याचा कार्यक्रम झाल्यावर महाप्रसाद होतो. इतर ठिकाणी असणाऱ्या मामांच्या सर्व बकऱ्यात असाच कार्यक्रम केला जातो. मंदिरातील दैनंदिन कार्यक्रम. पहाटे 4 नंतर षोडशोपचार पूजा, 5 वाजता आरती, सकाळी भोजनाचा नैवेद्य होतो. संध्याकाळी आरती 7 ते 7:30 वाजता होते. रात्री पुन्हा नैवेद्य होतो. अशा प्रकारे इथे सण व उत्सव साजरे केले जातात. वयाच्या 74व्या वर्षी बाळूमामा सगुणरूप अदृश्य झाले. समाधीपूर्वी 1-2 वर्ष सूचक शब्दांनी मामा कल्पना देत होते. गूढ वेदांतशास्त्रपर वचने बोलत होते. तथापि बहुतेक सर्वांना स्पष्ट बोध अखेरपर्यंत होऊ शकला नाही. अनेक भक्तांना स्वप्नात तशा प्रकारच्या सूचनाही त्यांनी दिल्या होत्या. काही जणांना प्रत्यक्ष प्रकट होऊन आपल्या समाधीसंबंधी आवश्यक ते सांगितले होते. अखेर देह ठेवताना मामांनी आपण प्रकाशरूप म्हणजेच ब्रह्मरूप झाल्याचा प्रत्यक्ष प्रत्यय मरगुबाईचे मंदिरात त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या भक्तांना दिला. परब्रह्माला म्हणजे अनादिदेवाला उपनिषदे, वेद प्रकाशरूप असे समजतात. श्रावण वैद्य चतुर्थी शके 1888 म्हणजे 4 सप्टेंबर 1966 रोजी मामा सगुणरूप सोडून निजधामाला गेले. तर मंडळी, संत बाळूमामा यांच्या जीवनप्रवासातून आपल्याला समजते की निस्वार्थ सेवा आणि श्रद्धेने केलेले कार्य खऱ्या अर्थाने महानतेकडे नेते. त्यांच्या विचारांचा आदर्श घेत आपणही आपल्या समाजासाठी काहीतरी सकारात्मक योगदान देऊ शकतो. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.
व आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका आणि अशाच प्रेरणादायी कथांसाठी आमच्यासोबत राहा. तोपर्यंत धन्यवाद.